शुरुआत करेंगे मैदान पर दीपक जो कि इस वक्त और नॉन स्ट्राइक पर जो कि इस मैदान पर सिद्धू। पहली गेंद मैदान पर ऑफ स्टंप के बाहर से गेंद को खेलने का प्रयास कर रहे मिड विकेट सीमा रेखा पर, गेंद की लाइन से चूके वहां पर रन नहीं वहां पर मिलेंगे। डॉट गेंद के साथ शुरुआत इस ओवर के मैदान पर। और इस बार कदमों का इस्तेमाल मिड विकेट सीमा रेखा से बाहर, गेंद 6 रन के लिए। देखिए थोड़ा सा कदमों का इस्तेमाल किया वहां पर, टाइमिंग बेमिसाल थी, छक्के के साथ खाता खोला मैदान पर। स्ट्राइक पर मैदान पर मौजूद रहेंगे इस मैच के दरमियान जो कि इस वक्त दीपक मैदान पर, और उनके साथ जो कि जुड़े रहेंगे दूसरे खिलाड़ी सिद्धू। गेंदबाजी में जो कि इस वक्त विराज मैदान पर। विराज शुरुआत की पहली गेंद बहुत खूबसूरत थी, उसके बाद तो शायद क्या इस्तेमाल किया, कदमों का इस्तेमाल किया, बल्कि डाउन द ग्राउंड जब आप खेलते हैं ना तो बिल्कुल बल्लेबाज के मन में कोई शंका नहीं थी, वहां पर कदमों का इस्तेमाल करते और गेंदबाज वहां पर कुछ नहीं कर सकते। जब आगे जाकर गेंद को लिया जाता तब ऑन साइड पर लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, गेंद ये भी 4 रन के लिए मिलेंगे। देखिए शॉट बहुत तेज है लेकिन वहां पर रोका गया तो बिल्कुल नहीं, गेंद निकली सीमा रेखा से पार और चौवे के साथ 10 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। दीपक ऑन स्ट्राइक, सिद्धू जो कि नॉन स्ट्राइक एंड पर, ये जोड़ी मैदान पर काम करती है इस मैदान पर थ्री ब्रदर्स टीम की। और इस बार शॉट खेला गेंद को स्क्वायर लेग अंपायर के ठीक ऊपर से, स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर, गेंद बैक टू बैक दूसरा चौवा मैदान पर। टॉस जीता थ्री ब्रदर्स टीम ने, उसके जवाब पे पहले वो शुरुआत करेंगे आज बल्लेबाजी के साथ मैदान पर। फिर से कदमों का इस्तेमाल किया डाउन द ग्राउंड, इस बार परखा गेंदबाज ने, बल्लेबाज आगे आ रहे अपनी लाइन को थोड़ा सा पीछे रखा, स्कोर लेग खिलाड़ी बहुत तेज निकलता हुआ, 1 रन वहां पर निकला। सिंगल के साथ टीम का स्कोर अंतिम 5 गेंदे 15 रन, एक छक्का 2 चौवे इस बैटिंग में लगभग शामिल, और 15 रन जो कि दीपक के बल्ले से निकले, जबकि 2 चौवे 1 छक्का मैदान पर। 300 के स्ट्राइक रेट से ये बल्लेबाजी मैदान पर देखने को मिलती है इस मैदान पर दीपक द्वारा, और स्ट्राइक पर अब मात्र सिद्धू मैदान पर इस वक्त लेफ्ट हैंडर खिलाड़ी के रूप में। त्रिबदस टीम जो कि उम्दा टीम मैदान पर इस वक्त अभी तक प्रतियोगिता में। ओ आड़े बल्ले से ऑन साइड पर मिड विकेट सीमा रेखा से पार, गेंद निकलती हुई 4 रन के लिए मैदान में। टाइमिंग बेमिसाल थी, उस टाइमिंग के साथ खाता खोला मैदान पर चौके के साथ, और एक और समाप्ति के बाद थ्री ब्रदर्स टीम टॉस जीतकर पहले बैटिंग करती हुई 19 पर पहुंचा टीम का स्कोर। देखिए शॉट सिलेक्शन के बारे में देखिए तो बहुत अच्छा था। अब नया बल्लेबाज जो कि इस वक्त मतलब स्ट्राइक पर वही रहेगा। ओहो हो क्या टाइमिंग है ये, गेंद लॉन्ग ऑन बाउंड लाइन के बाहर, कदमों का जानदार इस्तेमाल किया 6 रन के लिए मैदान पर।
6 गेंदे, 2 छक्के, 2 चौके, 21 रनों का विस्फोटक खेल मैदान पर। और 3 ब्रदर्स में अगर एक भी ब्रदर्स यहां पर खेल जाए, ये टोटल 60-65 रन होगा मैदान पर। गति परिवर्तन, चेंज ऑफ पेस किया गया मैदान पर, जो कि गेंदबाज की तरफ से विनेश, जो कि इस वक्त मैदान पर पहली गेंद पर छक्का खाया, उसके बाद गति परिवर्तन। बिल्कुल सोच सके भाई, कुछ ना कुछ आपको अलग करना पड़ेगा मैदान पर। गति परिवर्तन एक काम कर गई, टॉन्ट गेंद दीपक को पहली बार इस वक्त प्रेशर बनाती इस मैदान पर। तेज गेंद बल्ले पर लगी, शायद तो उसके बाद कहीं पैड पर लगी होगी। अब न्यायपालिका क्या कहेगी? लगता रहा है कि बल्ले पर पहले लगी गेंद है, 1 रन दीपक के खाते में निकला। दीपक जो कि 2 छक्के 2 चौके अपने 22 पर अंतिम 8 गेंदों पर, और टीम का स्कोर 26 रन मैदान पर, जबकि खेल चलता है दूसरे ओवर का। एक बेहतरीन माहौल, एक खूबसूरत माहौल, एक खूबसूरत आयोजन मैदान पर। इस आयोजन के बारे में क्या कहूँ, बहुत बढ़िया आयोजन। आज उतनी दर्जेदार हवा आज मैदान पर बहती हुई। हमारे साथ जो कि 3 ऑफिशियल स्कोरर, निहाल के साथ जो कि उद्धव, और तीसरा जो कि स्कोरर मैदान पर गौरव। ओह, चेंज ऑफ पेस, क्या फुल टॉस लो बनाकर ऑन साइड पर सिर्फ टाइम किया गेंद को लॉन्ग ऑन पर 1 रन के लिए। देखिए सोच सही, आप जब एक बड़ा शॉट निकलता है, एक सिंगल डबल, तो क्योंकि कॉम्बिनेशन रहता है हमेशा। लेकिन देखिए दूसरी ओर से देखा जाए तो दीपक और सिद्धेश ने भी एक छक्का लगाया। ऐसा नहीं कि इनके बल्लेबाजी नहीं करते, एक बड़ा शॉट उनके बड़ी बल्ले से नकला चौवा मैदान पर है। तो ये भी प्रतिभाशाली खिलाड़ी है, लेकिन फिलहाल स्ट्राइक दे रहे हैं ज्यादातर इस वक्त दीपक को, जो पूरे फुल फॉर्म में, फुल टच में खेलते हो इस मैदान पर। और उसी दीपक को रोकना पड़ेगा विनेश मैदान पर, क्योंकि ये खिलाड़ी जितनी देर खड़ा रहेगा उतनी देर आपकी पूरी टीम को वो प्रेशर बनाता रहेगा मैदान पर। शॉर्ट पिच गेंद, बाउंस, गति, उछाल, सब कुछ था इस गेंद पर। देखिए अतिरिक्त कंधे का इस्तेमाल किया, गति थी इस गेंद पर, उतनी बाउंस नहीं हुई, लेकिन अमन थोड़ी सी गेंद बाउंस भी हुई मैदान पर, और इसलिए बल्लेबाज को भाई छकाया मैदान पर। कदमों का इस्तेमाल किया वहां पर, बिल्कुल बढ़िया बॉलिंग मैदान पर। और इसी के साथ ओवर समाप्त हुआ मैदान में दूसरा। 2 ओवर समाप्ति के बाद टीम का स्कोर 27 रन। कोई सफलता नहीं मैदान पर। देर से आए दर्शक उनसे जरूर कहना चाहूंगा, आज टॉस जीता 3 ब्रदर्स टीम ने, और पहले बैटिंग करने का निर्णय लिया इस वक्त इस मैदान पर। और बैटिंग करते वक्त जो कि दीपक 10 गेंदे 22 रन मैदान पर। अब गेंदबाजी में तब्दीली, इनिंग का तीसरा ओवर चलता हुआ मैदान पर, और गेंदबाज जो कि मैदान पर नए खिलाड़ी के रूप में गेंदबाज के सूरज बागी मैदान पर। लंबा रन है उनका, और सामने लेफ्ट हैंडर खिलाड़ी जो कि सिद्धू मैदान पर। एक बाउंड्री अभी तक अपने खाते में। ओह, इस बार शायद बल्ले पर लगी, फिर पैड पर लगी, या फिर पहले पैड पर लगी। हाँ बिल्कुल, पहले पैड पर लगी मैदान पर। एक ही रन बनेगा लेग बाइस के रूप में। ये बहुत बार ऐसा होता है कि बल्ले पर पहले लगकर पैड पर भी लगती है, लेकिन इस बार अंपायर ने इशारा कर दिया कि पैड पर ही पहले लगी है, मतलब 1 रन तो वहां पर मिलेगा, लेकिन वो भी लेग बाइस के रूप में। और स्ट्राइक पर अब वापस जाएंगे दीपक। 10 गेंदे 22 रन मैदान पर, 220 का स्ट्राइक रेट इनका इस वक्त, और सिद्धू 167 का स्ट्राइक रेट, जबकि 1, 2 और 28 रन मैदान पर। इस खेल में कोई सफलता नहीं सामने वाली टीम को। शॉर्ट आर्म पुल करने का प्रयास, गेंद निकली लेग स्लिप के ऊपर से, गेंद जो कि सीमा रेखा तक नहीं तो पहुंची, लेकिन वहां जितनी पहुंची ना, वो मौका नॉट करने का, लेकिन सेफ है वहां पर खिलाड़ी। अंपायर ने इशारा कर दिया तो बिल्कुल नहीं, वहां पर तीसरे अंपायर के पास अंपायर ने इशारा कर दिया मैदान पर। डाउटफुल है, इसका मतलब है कि थोड़ा सा 19-20 का मामला। ये तीसरे अंपायर के पास चलेंगे हम इस वक्त फिलहाल।
नॉट आउट का इशारा अंपायर का आता हुआ मैदान पर, थर्ड अंपायर का भी इशारा। देखिए 2 रन वहां पर बनते हुए 30 पर पहुंचा है टीम का स्कोर। सिद्धेश नॉन स्ट्राइक एंड पर, दीपक ऑन स्ट्राइक मैदान पर। माहौल जबरदस्त, कहानी बिल्कुल जबरदस्त। ओहो हो, इस बार उड़ाया गया को 6 रन के लिए मैदान पर। दीपक ऑन फायर मैदान पर। 12 गेंदे 30 रन दीपक के बल्ले से निकले, 3 छक्के 2 चौवे। टीम का स्कोर 36 पर पहुंचा इस मैदान पर। ओह बढ़िया लाइन वहां पर, लेकिन थोड़ी सी बाहर गेंद ऑफ स्टंप के। वाइट बॉल का इशारा। क्या होता है कि अमूमन यहां पर लगाना बहुत मुश्किल रहता है। देखिए इस साइड से तो सूरज पागी 3 गेंदों पर 9 रन खर्च किया, 18 रन, जो कि 18 का इस वक्त रन रेट उनके चलता हुआ। लेकिन कैसे मैं तो कहूँ भाई, अब यहाँ पर थोड़ा सा प्रेशर है मैदान में। ओहो हो, क्या टाइमिंग है ये। जिस अंदाज में गेंद आई ना, उसी अंदाज से गेंद निकले रॉकेट की तरह। 6 रन के लिए मैदान पर। वापस खेल मैदान पर बनता हुआ। और इस बार टाइमिंग बेमिसाल है। स्कोर लेग बाउंड्री पर गेंद हवा में, सीधे खिलाड़ी के झोली में। लेकिन ये क्या छोड़ते इस मैदान पर। अच्छा थ्रो तो था, लेकिन 2 रन वहां पर बनते और 2 रन के साथ टीम का स्कोर 45 पर पहुंचा। 38 रनों की एक बारी, जो कि इस मैदान पर एक बेहतरीन बारी। 4 छक्के 2 चौवे उस बैटिंग में शामिल। नाम है दीपक, काम बिल्कुल बड़ा मैदान पर। गेंदबाज सूरज थोड़ा सा महंगा, 5 गेंदों पर 17 रन खर्च, कोई सफलता नहीं। पहली बार ये पार्टनरशिप इस ओपनिंग जोड़ी की नकदी मैदान पर। फुल टॉस कैंड, स्कोर लेग अंपायर के ऊपर से, स्कोर लेग बाउंड्री लाइन पर सीधे झोली में। आइन मौके पर विकेट निकला और ये खेल लगभग समाप्त हुआ। 3 और 45 रन, 15 गेंदों पर 38 रनों की बारी समाप्त मैदान पर दीपक द्वारा। वापस खेल मैदान में, शॉर्ट टर्म पुल किया, ठीक माइक्रोफोन के ऊपर। 6 रन के लिए मैदान पर। 50 रन पूरे। अखिल के बल्ले से निकला, माफ कीजिए, अखिल पर निकला एक छाप छक्के का अखिल, जो कि सिद्धेश, जो कि इस मैदान पर 4 गेंदे 11 रन, एक छक्का एक चौवा शामिल और टीम का स्कोर 51 पर पहुंचा इस मैच में, एक विकेट नुकसान के बाद। तीन ऑफिसर्स डिजिट ऑपरेटर, उनमें से हमारा करबीर तेजस भी है मौजूद है। तो भाई 3 लोग, 3 जो कि इंसान है वहां पर। ओ ये बीमर है, ये नो बॉल का इशारा। सरप्राइज डिलीवरी थी, अचानक बीमर आ जाए तो आप क्या करेंगे।
भाई छोड़ना ही पड़ा मैदान पर बीमर को, देखिए पता नहीं था एकदम अचानक आ जाएगी गेंद। फ्री हिट का मामला है ये मैदान पर। अब फ्री हिट सिद्धू आपके खाते में ये। भाई वर्ल्ड के किसी भी होटल में आप खाना खा सकते हैं, फ्री है आपके लिए सिर्फ इस एक गेंद पर। कौन सा भी शॉट मारिए कोई फर्क नहीं पड़ेगा, भाई फ्री हिट है ये मैदान पर। चलिए तोड़फोड़ बल्लेबाजी। ओ फुल टॉस गेंद, शायद फ्री हिट का एक साथ सा मौका था। लो फुल टॉस थी, शायद बल्ले पर लेते ना तो छक्का था मैदान पर। ये 52 पर पहुंचा टीम का स्कोर। खेल चलता और चौथे ओवर का, इस ओवर की सिर्फ 2 गेंद नामा हो चुके मैदान पर। बढ़िया लाइन वहां पर, लेकिन थोड़ी सी बाहर है गेंद। वाइट का इशारा मैदान पर, वाइट के साथ इशारा मैदान पर पहुंचता हुआ 53 पर। देखिए लाइन में थोड़ी सी खराबी नहीं थी, लेकिन गेंद थोड़ी सी बाहर निकली। यहाँ से क्या होता है कि अमूमन बताना आसान नहीं होता। ये भी फुल टॉस है, ये भी वाइट है मैदान पे। अखिल थोड़ा सा महंगा, 2 गेंदों पर अभी तक 9 रन खर्च किए अखिल ने। अखिल अपने आप को बैक करना पड़ेगा आपको। ये भी फुल टॉस गेंद है, ये भी बल्ले पर नहीं लगी है। 3 गेंदे फुल टॉस और तीनों के तीनों मेंटॉस गोली की तरह। ये दिमाग की बत्ती इसके गुल कर गई इस वक्त सिद्धू की। तीनों गेंदे बल्ले पर नहीं लगी। 3 में से अगर एक भी लगती ना तो शायद कहीं ना कहीं मैं कहूंगा करंट छक्का था ये। चौथी फुल टॉस गेंद, 4 फुल टॉस गेंदे, चारों की चारों मिस कर गए खिलाड़ी। 1 रन वहां पर सिंगल के साथ 54 पर पहुंचा है टीम का स्कोर। अब इस एक गेंद के बाद 55 मैदान पर। माहौल खूबसूरत है, कहानी बिल्कुल साफ है। जबरदस्त खेल मैदान पर, उत्कंठा, चाहने वालों की तौबा गर्दी और तमाम दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे थे इस मैदान पर। नया बल्लेबाज जो कि मैदान पर लेविस बैरडो। ओह चेंज ऑफ पेस, क्या गति परिवर्तन। देखिए डॉट गेंदे ही प्रेशर बनाएगी मैदान पर। लेविस बैरडो जो कि इस वक्त स्ट्राइक पर रहेंगे, इस वक्त बल्लेबाजी पर मोर्चे पर। कहानी ये भी अच्छी है मैदान पर। इस खिलाड़ी ने रन तो बहुत दिए, लेकिन डॉट भी उतनी अच्छी। ओह बिल्कुल बीट करते हुए, देखिए शायद मौका रन आउट करने का, और ये सेट खिलाड़ी आउट मैदान पर। नया गेंदबाज उद्धव मैदान पर, इनके पास गति बहुत रहती है। एक अनुभवी है खिलाड़ी अखिल, लगभग महंगा हुआ थोड़ा सा, लेकिन चलिए उसके बाद अच्छी वापसी हुई अखिल द्वारा। उद्धव जो कि मैदान पर, और पहली गेंद लेविस बेरेटो को जो कि डॉट गेंद निकलती हुई। देखिए इस बड़े खिलाड़ी को रोक पाना आसान नहीं है, और ये काम आप सिर्फ उद्धव कर सकता है। 55 पर पहुंचा टीम का स्कोर। कमाल का मुकाबला है ये। उद्धव वापस मोर्चे पर, लगातार अच्छी बॉलिंग उद्धव की इस पूरे प्रतियोगिता में। और पिच गेंद हवा में, शॉट लॉन्ग ऑन बाउंड के बाहर, गेंद 6 रन के लिए मैदान पर। लेविस बेरेटो, कब तक आप रोकेंगे इस खिलाड़ी को? दूर छक्का लगाते हुए 61। परिवाटी से वापस खेल मैदान पर। ओहो, इस बार उड़ाया गेंद को 6 रन के लिए। 67,
बैक टू बैक हवा में शॉट और एक बार मौका है इस बार कैच लेने का। वो आसान सा कैच छोड़ते हुए मैदान पर। इसी साल में उनके विकेट ज्यादा हो जाते, कितने नहीं पता, लेकिन शायद ये विकेट था मैदान पर। आसान सा कैच छोड़ा गया इस उद्धव के ओवर में और टीम का स्कोर 68 पर पहुंचा मैदान पर। नया खिलाड़ी जो कि मैदान पर अब रहेगा स्ट्राइक पर, दर्शन मैदान पर। भाई इस खिलाड़ी ने पहले मैच में बहुत ज्यादा दर्शन दिए सभी को। ओह बढ़िया लाइन वहां पर बिल्कुल बीट करते, लेकिन चलिए रन वहां पर तो नहीं निकलेगा। रन आउट के रूप में विकेट मिलेगा और ये आउट मैदान पर। गौरव इस बार लेग स्टंप ऑफ स्टंप के बाहर वाइट का इशारा, एक और रन। 69 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। उद्धव देखिए 5 गेंदे 14 रन मैदान पर, और लेविस ब्रियाटो जो कि 13 रन 6 गेंदे 2 छक्के उस बैटिंग में शामिल मैदान पर, जो कि स्ट्राइक पर है। ओह गति परिवर्तन, चेंज ऑफ पेस के शायद विकेट के पीछे अच्छा कार्य, राउट का मौका और ये आउट मैदान पर। 69 पर ये भारी लगभग मैदान पर इनिंग समाप्त होती हुई और 70 रनों की आवश्यकता मैदान पर इस वक्त जीत से पीछे इस मैच में। धन्यवाद। ओपनिंग जोड़ी चलिए, ओपनिंग जोड़ी चलिए भाई, ओपनिंग जोड़ी चलिए मैदान पर। ओपनिंग जोड़ी चलिए जल्दी।
हॅलो. नरेश आणि बंटी ही पंचांची जोडगोळी मैदानावरती पाहायला मिळते. धन्यवाद कृष्णदेवजी. उपस्थित सर्व तमाम ट्रेडर रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देवलकरचा मनपूर्वक नमस्कार. थ्री ब्रदर्स विपक्ष मांडवी बॉईज या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते. सलामीची विनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. पहिला चेंडू डाव्या यष्टीवरचा. बघावं लागेल पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा, अर्थात लेग बाईच्या स्वरूपात अवांतर अशी 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या दुहेरी धाव संख्येने खातं उघडताना दिसतंय ते मांडवी बॉईज क्रिकेट संघाचं. विनेश त्याच्या साथीला नूर शिंदे ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे मांडवी बॉईज क्रिकेट संघाची. 70 धावांचा पाठलाग करावा लागेल. यावेळी मात्र सेकंड स्लिपच्या दिशेने सुरेख झेल पहिला वहिला हार्दरा बसतोय. म्हणजे ज्या अगोदरच्या सामन्यात जो सामनावीर मॅन ऑफ द मॅच ठरला तो नूर शिंदे गोल्डन डकचा शिकार यावेळी बनताना दिसतोय. 0 या धावसंख्येवरती माघारी एसडीजे. थँक्यू डीजे. पहिलं मोठा मासा गळायला लागताना दिसतोय मांडवी बॉईज क्रिकेट संघाचा. नूर शिंदे हा तंबूच्या अस्त्राला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज यावेळी मैदानात पावलं टाकतोय तो कार्तिक सातारकर नावाचा फलंदाज, अर्थात लेविस बरेटो. यावेळी शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न फसला जातोय. डीप लॉंगनला सुरेख झेल टिपला जातोय आणि बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतोय मांडवी बॉईज क्रिकेट संघाला. डीजे. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय अभिलाष रायकर नावाचा फलंदाज. एका बाजूला सलामीवीर विनेश सातारकर हा फलंदाज पाहायला मिळतोय. मात्र 2 फलंदाज 2 आघाडीचे शिलेदार हे माघारी परतताना दिसत आहेत ते मांडवी बॉईज क्रिकेट संघाचं. अर्थात पहिलं षटक एका अचूक टप्प्यावर लेंथ आणि लाईन वरती हाताळलं जात आहे. लेविस बरेटो हा गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख चेंडू लोअर फुलटॉसचा बॉलर बॅट टू फटका. फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण. अजूनही सांघिक धावसंख्या स्थिरावली जात आहे ती नाममात्र 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलं प्रारंभीचं षटक हे प्रगतीपथावर लेविस बरोटे. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू खाली राहतोय. फलंदाजाचा मनोबल इरादा ऑन साईडला मोठा फटका टोलवायचा तो मनोबल इरादा यावेळी निष्फळ ठरला जातोय. चेंडूची संगता ही निर्धाव चेंडूने होताना दिसतंय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. अवघ्या 2 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रारंभीच्या षटकांमध्ये थोडासा संकटात सापडतोय मांडवी बॉईज क्रिकेट संघ. मात्र या संघासाठी तारणहार संकटमोचक बनावं लागेल. उद्दिष्ट हे 70 धावांचं. मात्र 70 धावांचं उद्दिष्ट पार करायचं तर ती एक आश्वासक सुरुवात हवी जी मांडवी बॉईज क्रिकेट संघाला. 5 चेंडू अतिशय अप्रतिम हाताळले जात आहेत. अवघ्या 2 धावा. अचूक लेंथ आणि लाईन वरती दिशा, अचूक टप्पा याची सांगड घालत कल्पकता आणि बुद्धीचा वापर केला जातोय तो गोलंदाज लेविस बरेटो कडनं. यावेळी मात्र सरळ बॅटने चेंडू टोलवला जातोय. डीप लॉंग पर्यंत चेंडू प्रवास करतोय. अखेरच्या क्षणी चेंडूवरती शिक्कामोर्तब होत आहे ते 4 धावा आणि 4 धावेने सांघिक धावसंख्या बदलली ती 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे.
हॅलो, पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. पालोलेम वॉरियर्स विपक्ष यंग मराठा. पुढील सामना होतोय पालोलेम वॉरियर्स विपक्ष यंग मराठा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यावं. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. दीपक हा गोलंदाज सज्ज होतोय, तो दुसऱ्या षटकावरती. यावेळी खराब चेंडूला दिशा दिली जाते. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. नक्कीच फायर आपल्याला पाहायला मिळतोय विनेश सातरकर याच्या बॅटमनना, कारण क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नसते. यावेळी चूक झाली ती गोलंदाज दीपककडनं आणि लोअर फुलटॉसची संधी मिळाली ती विनेश सातरकरला. याही शॉर्टम फुल अखूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला चेंडूला भिरकवायचा हा मनोमल इरादा, मात्र बॅटवरती नीटचा चेंडू येत नाही. परिणामी एकेरी धाव पाहायला मिळते विनेश सातरकरसाठी. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मात्र स्ट्राईक एंड वरती अभिलाष रायकर. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ न होता अखेरच्या क्षणी सुदैवी नशिबाची साथ ही विनेश सातरकरच्या बाजूने पाहायला मिळाली आणि ज्या चेंडूवरती एकेरी धाव न होती त्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत मांडवी बॉईज क्रिकेट संघासाठी. दुहेरी धावसंख्येने 13 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आघाडीचे 2 शिलेदार हे माघारी परतल्यानंतर अभिलाष रायकर त्याच्या साथीला विनेश सातरकर ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते ती मांडवी बॉईज क्रिकेट संघाची. यावेळी डीप ऑलॉंग द कार्पेटचा फटका निघतोय. चेंडू जातोय डीप लॉंगनच्या क्षेत्रामध्ये. डीप लॉंग वरचा क्षेत्ररक्षक अखेरच्या क्षणी सुरेख क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आणि एकेरी धाव निघतंय, ज्या एकेरी धावसंख्येने 16 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्रायकिंगच्या दिशेने ऑन स्ट्रायकिंगवर सलामीवीर विनेश सातरकर. यावेळी सुरेख चेंडू डीप स्कोर लेग सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. विनेश याच्या बॅटमनना गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय. 3 चेंडूंवरती 13 धावांची वादळी खेळी पाहायला मिळते ती विनेश सातरकरची. यावेळी रिव्हर्स स्वीपचा देखना फटका, चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावांचा पाठलाग करताना प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 13च्या सरासरीने आतापर्यंत 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूंवरती विनेश सातरकर त्याच्या साथीला अभिलाष रायकर ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गौरव पागी सज्ज होताना दिसतोय तो गोलंदाजीसाठी. 70 धावा भलं मोठं आव्हान, मात्र भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना एकाकी झुंज. एका बाजूने मॅरेथॉन खेळ साकारणं हे नित्यांत अपेक्षित क्रमप्राप्त मांडवी बॉईज क्रिकेट संघासाठी. ती फलंदाजी विनेश सातरकर याच्या बॅटमनना आमच्या तमाम क्रीडारसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. तर त्याला सुरेख साथ कशा प्रकारे दिली जाईल अभिलाष रायकरकडनं 6 चेंडूंवरती 5 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म उर्दू विकेट एंडने. पहिल्या चेंडूवरती लेंथ आणि लाईनवरनं भरकटतोय, दिशा न होते, अचूक टप्पा न होता परिणामी एकेरी धाव मिळत आहे 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. राईट आर्म उर्दू विकेट येणे. यावेळी सुरेख परती होते. चेंडू मधल्या इष्टीवरचा वेगवान बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळत आहे. परिणामी एकेरी धाव निघतंय, ज्या एकेरी धाव संख्येने 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 पाहायला मिळत आहे गोलंदाजीवरती थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाकडनं
गौरव पागी हा गोलंदाज पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओर्थ विकेट एंडने मारा करताना दिसतोय. यावेळी ब्लॉक होल पदीचा चेंडू रक्षात्मक पवित्रा घेतला जातोय. जमिनीला चेंडू घरंगळत हा काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने जातोय. एकेरी धाव ही मिळते, ज्या एकेरी धावसंख्येने 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुपारच्या सत्रातली ही लढत पाहायला मिळते ती मांडवी बॉईज विपक्ष थ्री ब्रदर्स या दोन संघ दरम्यान. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडूला टोलवलं जात आहे. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने 2 शतरक्षक आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. अखेरच्या क्षणी काऊ कॉर्नरचा शतरक्षक त्या चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 गौरव पागी हाताळताना दिसतोय थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाकडनं. यावेळी ओव्हरपेज प्रकारचा चेंडू ताकद न होती थेट विसावतोय डीप लॉंगन शतरक्षकाच्या हातामध्ये आणि तिसरा हादरा बसतोय मांडवी बॉईज क्रिकेट संघासाठी. मात्र जाता जाता ऐकत जा आमच्या डीजे ऑपरेटर वरद कडना एक सुगम संगीत. थँक्यू डीजे. आज आमच्या सोबत ऑफिशियली स्कोरर पाहायला मिळत आहेत. सन्मान श्री सौरभ, त्यांच्या साथीला करण शेठ देसाई. गोवा लाईव्ह कास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह प्रसारित पाहायला मिळत आहे. जे प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित अथवा हजेरी लावू शकत नाही त्यांना घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेता यावा. यावेळी सुरेख चेंडू वेगवान आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी आताताईपणा नडला जातोय. चेंडू सरळ वेध घेतोय एष्ट्यांचा आणि वनली एष्टी उकडली जात आहे ती मांडवी बॉईज क्रिकेट संघाच्या फलंदाजाचा. चौथा हादरा मांडवी बॉईज क्रिकेट संघाला. न्यू बॅटर विराज बांदेकर यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय मांडवी बॉईज क्रिकेट संघासाठी. 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी पुन्हा एकदा तेज तर्रार वेगवान मारा डाव्या एष्टीवरती. अर्थात फलंदाज सुदैवी ठरताना दिसतोय. षटकाची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण येतंय 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. अर्थात प्रत्येक षटकांमध्ये 20 धावांची सरासरी राखावी लागेल ती मांडवी बॉईज क्रिकेट संघाला. इथून मात्र गोलंदाजांवरती आक्रमण हे करावं लागेल कारण अर्थशास्त्रामध्ये म्हटलं जातं मोर रिस्क मोर प्रॉफिट. तुम्हाला जोखीम पत्करावी लागेल आणि जोखीम पत्करून मोठे फटके खेळावे लागतील ते मांडवी बॉईज क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. 12 चेंडू 40 धावा समीकरण सहज सोपं नसेल. अर्थात थ्री ब्रदर्स क्रिकेट संघाकडनं गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक हाताळलं जात आहे. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नेहाल चारी हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय आणि बघावं लागेल नेहाल चारी अशा प्रकारे गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर मैदानात पावले टाकतोय गौरेश गोसावी नावाचा फलंदाज. विराज बांदेकर त्याच्या साथीला अभिलाष रायकर ही जोडी मैदानावरती. सावध पवित्रा घे जीव घेणे धाव म्हणावी लागेल. थ्रो वेगवान होता यष्टीरक्षक मात्र चेंडू हातामध्ये पकडण्यात अपयशी ठरताना पाहायला मिळतोय. सुदैवी ठरतोय फलंदाज स्ट्राईक एंडवरचा अभिलाष रायकर जो 9 चेंडूंवरती 7 धावा आतापर्यंत जमवतोय. ज्या अभिलाष रायकरला मात्र फलंदाजी करावी लागेल. फलंदाजीमध्ये ते सातत्य दाखवावं लागेल कारण संघ थोडा एका कठीण परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता.
पालोलेम वॉरियर्स आणि यंग मराठा नाणेफेकीसाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. प्रेझेंटेशन बॉक्सकडे मान्यवर आमचे आपली वाट बघतायत. नाणेफेकीसाठी पालोलेम वॉरियर्स विपक्ष यंग मराठा. लवकरात लवकर आपण प्रेझेंटेशन कडे यायचं आहे. आपल्या प्रतीक्षित नाणेफेक व्हायचे आहे. टॉस की बॉस आणि कोण बॉस ठरेल हे बघावं लागेल. गोलंदाजी तेज तर्रार वेगवान पाहायला मिळत आहे. ती नेहाल चारी 10-12 पावलांचा रन अप पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट एंडने. यावेळी मात्र डाव्या यष्टीवर वेगवान चेंडू, नियंत्रण नव्हतं गोलंदाजाचं, अर्थात परिणामी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय कानकोन टू व्हाया कारवार आणि ज्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पोहोचते 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. क्रिकेटमध्ये वेगापेक्षा अचूक टप्प्याला खूप महत्वाचं असतं, कारण तो अचूक टप्प्यावर चेंडू जर हाताळला गेला असता तर मात्र यावेळी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं मांडवी बॉयज क्रिकेट संघासाठी. यावेळी शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू, चेंडूला भिरकावलं जात आहे डीप स्कोर लेग सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. गडींच्या मोबदल्यात नेहाल चारीवरती आक्रमण केलं जात आहे. यावेळी मिस टाइम फटका होतोय आणि काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक यावेळी येतोय. सुरेख झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा हादरा बसतोय मांडवी बॉयज क्रिकेट संघाला. डीजे वाले भाई बजाव. देणारे हा यंग मराठा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. नीटनेटकं वेगवेगळ्या ढंगात आपल्याला आयोजन पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातली ही 6वी लढत मांडवी बॉयज विपक्ष 3 ब्रदर्स. अभिलाष रायकर याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय. सूरज पागी नावाचा फलंदाज संघ यावेळी संकटात पाहायला मिळतोय. येणारे 8 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूंवरती 4 धावा बनवणं हे क्रमप्राप्त मांडवी बॉयज क्रिकेट संघाला. राईट ऑफ ओव्हर द विकेट एंडने यावेळी सुरेख वेगवान चेंडू, गुड लाईन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन थेट विसावतोय यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती फलंदाज सूरज पागीकडे कुठचंही उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती नेहाल चारी याच्या गोलंदाजीवरती. यावेळी सुरेख जमिनीलगतचा फटका निघताना पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय, फेकी होतंय स्ट्राईक यांच्या दिशेने. दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त होताना दिसतंय. 39 धावा 5 गडींच्या मोबदल्यात, म्हणजे अजूनही 6 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 31 धावा. सामर्थ्यपणाला लावावं लागेल मांडवी बॉयज क्रिकेट संघाला. रक्ताचं पाणी करावं लागेल, कारण लाखो मैलाचा प्रवास हा एका पुढे एक पाऊल टाकल्याने सुद्धा पूर्ण होऊ शकतो. मात्र ती हिम्मत आणि सामर्थ्य दाखवावं लागेल ते मांडवी बॉयज क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. आंतरराष्ट्रीय स्तरावरती बऱ्याच वेळा आपण बघितलं, न भूतो न भविष्यती असं क्रिकेट घडलं. मात्र तुम्हाला हिम्मत इथं दाखवावी लागेल, कारण हारा होई जो लढा नाही. या मैदानावरती लढावं लागेल, संघर्ष तुम्हाला चालू ठेवावं लागेल. तो मांडवी बॉयज क्रिकेट संघाला 6 चेंडू 31 धावा. यावेळी पहिला चेंडू डाव्या यष्टीवरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती फेकी होतंय. फलंदाज हा पॉपिन क्रीज पासून दूर पाहायला मिळाला होता, अर्थात पंच बंटी यांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा. 40 धावा धाव फलकावरती समीकरण येतंय 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 30 धावा.
मोठ्या फटक्यांची आवश्यकता यावेळी उजव्या हाताचा फलंदाज सूरज पागे वल्लव रे नकवा वल्लव हे चित्र मैदानावरती पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूने संगता होताना दिसत आहे आणि येणारे 5 चेंडू 30 धावांची आवश्यकता. गणेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. फटका मिस टाइम होतोय. चेंडू जातोय डीप लॉंगन पर्यंत. अर्थात मांडवी बॉईज क्रिकेट संघाचे फलंदाज त्यांचे खांदे झुकलेले दिसत आहेत. हा सामना त्यांच्या हातून निसटण्याची दाट शक्यता या मैदानावरती पाहायला मिळत आहे. कारण समीकरण येत आहे 4 चेंडू 29 धावा. 4 चेंडू 29 धावा. धावफलकावरती एखादा चमत्कार मांडवी बॉईज क्रिकेट संघाला वाचवू शकतो आणि चमत्कार हे नेहमी प्रयत्न करणाऱ्यांच्या बाजूने घडत असतात. तो चमत्कार या मैदानावरती पाहायला मिळाला. जर चमत्कार झाला तर नक्कीच मायबाप क्रीडा रसिक तुम्हाला नमस्कार करतील. मात्र तो करिश्मा करावा लागेल या मैदानावरती. यावेळी बॅटची लिडिंग आहे. चेंडू येतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. औपचारिक एकेरी धाव पूर्ण होताना दिसत आहे. 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण येत आहे 3 चेंडू 28 धावांची आवश्यकता. विजयाच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतोय 3 ब्रदर्स क्रिकेट संघ. तर मात्र मांडवी बॉईज क्रिकेट संघाला हा पराभवाच्या छायेखाली आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी डावे यष्टीवरचा चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. मात्र चेंडू आणि फळीमध्ये संघर्ष पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसत आहे आणि 2 चेंडू 28 धावा हे समीकरण पाहायला मिळत आहे विजयाच्या उंबरट्यावरती 3 ब्रदर्स क्रिकेट संघ. एकेरी धाव पूर्ण होताना दिसत आहे. डीप लॉंगनचा क्षेत्ररक्षण करतोय. 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे समीकरण येत आहे 1 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. सुरेख बॉलर बॅट टू फटका. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण आणि या सामन्यामध्ये 26 धावांनी विजयी ठरताना दिसतोय तो 3 ब्रदर्स क्रिकेट संघ. सांघिक कामगिरी, सुरेख गोलंदाजी, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण हे वाखाणण्याजोगं पाहायला मिळत आहे आणि या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती मांडवी बॉईज क्रिकेट संघावर मात करतोय. पराभवाची चव चाखावी लागते ते मांडवी बॉईज क्रिकेट संघाला. मात्र पुढील सामन्यामध्ये तुम्हाला परत कमबॅक करावं लागेल. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन. मांडवी बॉईज क्रिकेट संघाला मात्र पुढील सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. बघावं लागेल की या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच कोण ठरतोय. म्हणजे सामनावीर मॅन ऑफ द मॅच मिस्टर दीपक भगत मॅन ऑफ द मॅच.